नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मी हर्षदा तुमचं स्वागत करते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर बघणार आहोत की कर्जमाफी ही नक्की माफ होणार आहे। नमो शेतकरीचा हप्ता तुम्हाला या दिवशी मिळणार। तर चला बघूया काय अपडेट्स आहे आणि काय बातमी आहे ती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या मनात एकच प्रश्न घोळत असेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार किंवा सरकारकडे पैसे नाहीत म्हणून ही योजना गुंडाळली की काय। नोव्हेंबरमध्ये मिळणारा 8वा हप्ता आता मार्च महिना उजाडला तरी न आल्याने साहजिकच आहे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेलाच आहे आणि नाराजीचं वातावरणसुद्धा होणारच आहे आणि झालेलंही आहेच। हा स्वाभाविकच आहे ना। पण आता काळजीचं काही कारण नाही, कारण की सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे कृषी मंत्री यांनी या सगळ्या प्रश्नांवर सविस्तरपणे उत्तरं दिलेली आहे। चला तर मग नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि कर्जमाफीबाबत सरकारने कोणती मोठी घोषणा केलेली आहे ते आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया आणि तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी नक्कीच काय आहे ती जाणून घेऊया। नमो शेतकरी योजना सुरूच राहणार, हप्ता लवकरच मिळणार। गेल्या काही दिवसांपासून नमो शेतकरी योजना बंद पडल्याचा अनेक अफवा पसरत होत्या। मात्र विधान परिषदेत बोलताना कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की योजना अजिबात बंद झालेली नाही। PM किसान योजनेत त्या धर्तीवर सुरू असलेल्या या योजनेचा 8वा हप्ता थकीत असून तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2026च्या आगामी बजेटमध्ये या योजनेसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। यामुळे ही योजना पुढेही अखंडितपणे सुरू राहील हे आता स्पष्ट झालेलं आहे। शेतकऱ्यांची तर अशीच रास्त अपेक्षा आहे की जर सरकारला एवढा उशीर झालाच आहे तर आता 8वा आणि 9वा हप्ता एकत्र जमा करावा, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। पीक विमा योजनेत मोठे बदल। पीक विम्याच्या बाबतीतही सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। सुधारित पीक विमा योजनेच्या रचनेत असे बदल करण्यात आले आहेत की आता पीक विमा कंपन्यांना नाहक जास्त नफा लाटता येणार नाही। जो काही शिल्लक निधी असेल तो थेट सरकारच्या तिजोरीत जमा होईल। सध्या विम्याची रक्कम निश्चित करण्याची म्हणजेच कॅल्क्युलेशन प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वितरित केली जाईल, असं कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया होणार पूर्ण। शेतकरी ज्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो म्हणजे कर्जमाफी। यावर बोलताना कृषी मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की येत्या 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल। यासाठी एक विशेष समितीचे गठन करण्यात आले असून सध्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे वेळेतच कर्जमाफीचा मार्ग मोकळा होईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तर मित्रांनो, अधिवेशनातील या सविस्तर माहितीमुळे आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली की शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत। आशा आता फक्त प्रतीक्षा आणि ती सरकारच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची। लवकरात लवकर रखडलेले हप्ते, पीक विमा आणि कर्जमाफीचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना मिळावा हीच सध्या तरी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर ही अपेक्षा पूर्ण होतानाही दिसत आहे। तर बघूया 30 जूनपर्यंत आपणही आपल्या कर्जमाफीची वाट बघूया। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।